आज जुलै महिन्याची विधी समिती बैठक नुकतीच पार पडली. मी गेल्या समितीच्या बैठकीमध्ये एक प्रश्न उपस्थित केला होता, ज्याच्यामध्ये महानगरपालिकेच्या मार्फत 165 अनधिकृत शाळा यांच्या संदर्भात एक बातमी वृत्तपत्रांमध्ये देण्यात आली होती, समाज माध्यमांमध्ये देण्यात आली होती, प्रसार माध्यमांमध्ये देण्यात आली होती. तर त्याच्यावरती कारवाई आणि फॉलोअप हा काय प्रकारे करण्यात यायला हवा या संदर्भात मी गेल्या कमिटीच्या मीटिंगमध्ये प्रश्न विचारला होता. त्याचं उत्तर आज आयुक्त महोदयांनी मला दिलेलं आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी लिहिलं आहे की 165 अनधिकृत शाळांवरती हे कारवाई करायची प्रोसेस ऑलरेडी सुरू झालेली आहे, ज्याच्यामधून 119 शाळा या शाळेंचं तक्रार अर्ज आपापल्या विभागात म्हणजे आपापल्या झोन BMC झोन्समध्ये पाठवलेले आहेत, ज्याचे निर्णय तिकडचे वॉर्ड ऑफिसर स्थानिक वॉर्ड ऑफिसर घेतील आणि 75 शाळांवरती FIR ऑलरेडी दाखल झालेला आहे असं उत्तर आज मला देण्यात आलेलं आहे. आणि हे बाकीचे 119 शाळा ज्या आहेत त्यांच्यावरती हे तक्रार द्यायची जी तक्रारी अर्ज जो आहे त्याचं कन्व्हर्जन लवकरात लवकर FIR मध्ये होईल असं आश्वासन मला लॉ डिपार्टमेंटच्या आयुक्तांकडून मिळालेलं आहे. अगोदर जी ती मुलं शिक्षण घेत होती त्या मुलांच्या भविष्याचं काय पुढे? आता ह्याच्यामध्ये एक विशियस सर्कल असं लक्षात येतोय, ज्याच्यामध्ये लँड ग्रॅबिंग करणं, जमीन हडप करणं, त्याच्यावरती अनधिकृत शाळा बांधणं, त्याच्यामध्ये मुलांना प्रवेश देणं, त्याला कुठल्याही प्रकारची आर्किटेक्चरल मंजुरी नसणं, फायर ऑडिट त्याचं झालेलं नसणं, कुठल्याही प्रकारचे सेफ्टीचे मुद्दे किंवा एक इमारतीमध्ये सुरक्षितता कशी असली पाहिजे त्याचं कुठलंही पालन केलेलं नसतं. कुठल्याही स्लममध्ये ह्या शाळा बनवलेल्या असतात, त्याच्यामध्ये जे 100, 200, 300, 400, 500 मुलं जातात, सकाळपासून ते दुपारपर्यंत जेवढा वेळ ते शाळेत बसलेला असतात तेवढा पूर्ण वेळ त्यांच्या जीवाला धोका असतो. शाळेत देव ना करो कधी आग लागली कुठे तर मुलांचं एस्केप कसं करणार त्याचीही साधी योजना अशा शाळांमध्ये नाही आहे. म्हणून अशा अनधिकृत शाळांवरती ताबडतोब FIR नोंदवावा आणि जी मुलं अशा शाळांमध्ये असतील त्या मुलांना पूर्ण सन्मानाने आसपासच्या महानगरपालिकेच्या शाळांमध्ये दाखला मिळेल असा मी प्रस्ताव आणि अशी मी विनंती एज्युकेशन कमिटीमध्ये पण केली आहे आणि ती त्यांनी मान्य केली आहे की अशा ज्या शाळा बंद होतील त्या शाळांच्या विद्यार्थ्यांना जवळील महानगरपालिकेच्या शाळेमध्ये दाखला 100% मिळणार. सर, या संपूर्ण गोष्टीला कोण जिम्मेदार आहे असं तुम्ही म्हणाल आणि त्यांच्यावरती काय नेमकी कारवाई होईल यासाठी तुम्ही काय मागणी करा? ज्यांच्या माध्यमातून या शाळा सुरू होत्या त्यांच्यावर कारवाई होईल का? जसं मी सुरुवातीला म्हणालो, हे एक विशेष सर्कल आहे. या सर्कलमध्ये अनेक प्रकारचे अधिकारी पण ह्याच्यात त्यांचे काही साटेलोटे असण्याचे चान्सेस आहेत, ज्याच्यामध्ये जमीन बळकावणं ह्याच्यावरती दुर्लक्ष जे डिपार्टमेंट करत असेल त्या डिपार्टमेंटचे अधिकारी डेफिनेटली ह्याच्यामध्ये दोषी आहेत. आणि जे संचालक जे अनधिकृत शाळा चालवतात किंवा ज्या नावाने अनधिकृत शाळा चालतात त्यांचे संचालक असो, प्रिन्सिपल असो, त्यांच्यावरती ताबडतोब फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी आमची मागणी प्रामाणिक आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.